नमस्कार. आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे. यवतमाळवरून आमचे प्रतिनिधी नसरुद्दीन काजी यांच्या माहितीनुसार यवतमाळ शहरातील घाटांजी मार्गात बोदकवान परिसरात पट्टेदार वाघाची दहशत. वाघाने केला गायीवर हमला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभाग लवकरात लवकर रेस्क्यू करून वाघाला पकडण्यात यश मिळवेल का व नागरिकांची भीती दूर करणार काय याकडे गावकऱ्यांची वणी बस स्टँड येथे एक लावारिस बॅग सूचना मिळताच पोलीस विभागाने तात्काळ ऍक्शन घेऊन बम निरस्त करून यश मिळविला. मोठी घटना घडण्यास पोलिसांना यश. बस स्टँड वरती एक अनोळखी बॅग किंवा ज्यांचं कोणीही मालकी हक्क सांगत नाही अशा पद्धतीची बॅग त्या ठिकाणी मिळून आलेली आहे. सदर बॅग ही संशयास्पद असल्या कारणाने आम्ही त्वरित एटीबीचे अधिकारी, QRT, BDDS चे अधिकारी आणि आमच्या डिव्हिजन मधले इतर पाटण पोलीस स्टेशन, शिरपूर पोलीस स्टेशन, मारेगाव पोलीस स्टेशन, वणी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि मुकुटबंदचे अधिकारी हे इतके अधिकाऱ्यांना आणि स्टाफला त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि ह्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त अभियानाद्वारे त्या ठिकाणी मिळालेले अनोळखी व्यक्तीची बॅग किंवा कोणी क्लेम केलेलं नाही अशी बॅग आम्ही त्यामध्ये असलेला बॉम्ब हा डिटेक्ट करण्यात आला. आमच्या अधिकाऱ्यांकडून डिटेक्ट करून त्याला डिस्पोज ऑफ करण्यात आलेला आहे. तर माझी सर्व नागरिकांना आणि या ठिकाणच्या जनतेला एक कळकळीची विनंती आहे की कोणत्याही प्रकारची बॅग किंवा कोणतेही सदृश्य अदृश्य अशा पद्धतीचे जे काही सामान तुम्हाला दिसत असेल आणि त्याच्याबद्दल जर कोणी क्लेम करत नसेल तर अशा पद्धतीची माहिती पोलीस स्टेशनला डायल 112 द्वारे किंवा पोलीस स्टेशनच्या नंबरवर आपण त्वरित कळवावे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा जो एक मोठी बातमी. संभाजीनगर वरून आमचे प्रतिनिधी शेख फयाज यांच्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत असल्यामुळे जरांगे पाटील यांनी आपली शेवटची इच्छा मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यास व भारतीय जनता पार्टी मुक्त भारत करायची इच्छा जाहीर केली. धन्यवाद. कधी देवेंद्र फडणवीस कधीच दिसून द्यायचा नाही, कधी सत्तेत आले नाही पाहिजे लोक. त्यांना सत्तेत राहायचं असलं तर आमचं आरक्षण देऊन टाकायचं. तुमचं राजकारण तुम्हाला लकला मला करायचं नाही. माझ्या समाजात घेणे मोठा समाज आरक्षण मोठा होईल आणि त्याला कसं मोठं करायचं मी मोठलं बघायचं. माझ्या जातीला कसं मोठं करायचं मला अक्कल आहे. मी मोठं करतो राजकारणात.